खोलीची शांतता अचानक तोडली गेली. निखिलने सांगितले, जे काही मी आज करणार आहे ते चांगलेच होईल. तू आपला आवाज दाबून ठेव, नाहीतर बाहेर सगळे ऐकतील. राणीचे हृदय जणू थांबून गेल्यासारखे झाले. तिचे हातपाय थरथरू लागले. तिने पाहिले की निखिल आपली टाय काढत होता. घाबरून तिने विचारले, आपण या टायने माझे हात बांधणार नाही ना? त्याने काही उत्तर दिले नाही. त्याने आपली पॅन्टची बेल्ट सैल केली. राणीच्या डोळ्यातून अश्रू झरले. थरथरत्या आवाजात तिने सांगितले, प्लीज मला मारू नका. निखिलने तिला बघितले आणि म्हणाला, तुला काय वाटतं, मी तुला हानी पोहोचवणार आहे का? राणी भीतीने गप्प बसली आणि आपले हात मळू लागली. त्यावेळी निखिल तिच्या जवळ गेला आणि कडक आवाजात सांगितले, बाजूची बाही वर कर. राणी घाबरून मागे वळली आणि डोकं हलवलं. निखिलने जबरदस्तीने तिची बाही वर करण्याचा प्रयत्न केला, पण ड्रेसची बाही फिट्ट होती. रागातून त्याने एक झटका देत तिच्या कुर्तीचा भाग फाडून टाकला. राणीचा श्वास थांबला. निखिलचे डोळे मोठे झाले, कारण त्यावेळी त्याने मनात ठरवले, बाबा, जर ही तुमची जिद्द असेल तर ठीक आहे. मी तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करेन, पण माझ्या आयुष्यात माझ्या पसंतीची मुलगीही असेल. ज्या मुलीला तुम्ही माझी पत्नी बनवत आहात ती फक्त नावाची पत्नी असेल. त्याशिवाय तिला कोणताही हक्क मी देणार नाही. निखिलच्या या कटू शब्दांनीही त्याच्या बाबांचे मन हलले. त्यांनी सांगितले, मी माझ्या मित्राला वचन दिलं आहे आणि ते पूर्ण करूनच राहीन. तुझी पत्नी तीच बनेल. निखिल गुस्स्यात म्हणाला, पण बाबा, तुम्ही त्या निरपराध मुलीचं जीवन नष्ट करत आहात, कारण मी तिला कधीच माझी पत्नी मानणार नाही. तरीही बाबा त्यांच्या निर्णयावर अडून राहिले आणि त्याला मजबुरीने लग्न करावे लागले. पण मनाने ठरवले की हे नाते फक्त कागदी प्रमाणपत्राप्रमाणे असेल. लग्नाच्या विधी पार पडल्या आणि राणीला विदा करून तिच्या घरात आणले गेले. ती घुंगट घेऊन बसली होती. रूममध्ये येताच निखिलने तिचा चेहरा न पाहता सांगितले, ऐक, तू फक्त माझ्या बाबांची पसंती आहेस, माझी नाही. माझ्यासाठी तू फक्त नावाची पत्नी आहेस. माझ्याकडून कोणत्याही नात्याची अपेक्षा करू नकोस. आजच रात्री मी लंडनला परत जाईन आणि तिथे माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करेन. पुन्हा कधी मी परत येणार नाही. असे सांगून तो रूममध्ये निघून गेला आणि रात्रीच्या अंधारात एअरपोर्टकडे निघाला. कोणालाही कल्पना आली नाही. सकाळी जेव्हा नोकरानीने दरवाजा ठोकला तेव्हा राणीच्या डोळ्यांना जाग आली. ती संपूर्ण रात्र जागी राहिली. तिच्या मनात कोणतीही तक्रार नव्हती, कारण तिने या नात्याकडून पूर्वापार कोणतीही अपेक्षा ठेवलेली नव्हती. तिच्यासाठी एवढेच पुरेसे होते की तिला एक असं घर मिळो जिथे तिचा सन्मान सुरक्षित राहो. राणीचे पालक एका अपघातात मृत्युमुखी पडले होते. तिच्या आजोबांनीच तिची जबाबदारी उचलून घेतली होती. जेव्हा आजोबांना हृदयविकाराचा झटका आला आणि परिस्थिती बिकट झाली, तेव्हा त्यांनी आपल्या जुन्या मित्राला बोलावले आणि आपल्या नातीचे लग्न त्याच्या मुलाशी करण्याचा निर्णय घेतला. योगायोगाने निखिल सुट्टी साजरी करण्यासाठी भारतात आला होता. तो फक्त 20 दिवस थांबणार होता. त्याचे मोठे दोन्ही भावंडांचे आधीच लग्न झालेले होते आणि आता घरात एकटा तोच उरला होता. पण तो स्पष्ट म्हणत होता की तो सध्या जीवनाचा आनंद घेत आहे, कारण लंडनमध्ये त्याची स्वतःची पसंतीची मुलगी होती. मारिया आणि निखिल एकमेकांवर प्रेम करत होते आणि तो तिच्याशीच लग्न करणार होता. पण हे रहस्य तो अजूनपर्यंत घरच्यांपासून लपवत होता. त्यावेळी आजोबा अचानक त्याच्या आयुष्यावर जणू बॉम्ब फोडल्यासारखे झाले. त्यांनी आपल्या जुन्या मित्राशी वचन दिलं होतं की काही दिवसातच त्यांचं लग्न राणीशी लावून देतील, कारण त्यांच्या लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्या आणि त्याच संध्याकाळी निखिल लंडनला परत गेला. त्याच रात्री आजोबा रुग्णालयात निधन पावले. राणीसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. ती पूर्णपणे एकटी झाली होती. मात्र आजोबांनी केवळ आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर जाण्याआधी त्यांनी आपल्या मुलाला जोरदार सांगितले होते की राणीची काळजी घे, आणि त्यांनी तसेच केले. राणी अतिशय साधी सुलभ मुलगी होती. ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती. तिचा पोशाख, राहणीमान सगळं साधं होतं, पण ज्या घरात ती आली
तिथली विचारसरणी आणि राहणीमान अगदी वेगळे होते. निखिलची आई आणि दोन्ही वहिनी नेहमी साडी किंवा मॉडर्न कपडे घालत. फॅशन आणि हाय क्लास राहणी हा त्यांचा स्वभाव होता. तर राणी नेहमी ड्रेस, साडी आणि डोक्यावर पदर ठेवून राहायची. राणीचे बालपण आजोबांच्या घरी गेले होते. तिला प्राणी फार आवडायचे. कोंबड्या, शेळी आणि पक्ष्यांना खायला प्यायला देणे हे तिचे आवडते छंद होते. तिला शिकायचं पण होतं. मात्र फर्स्ट इयरमध्येच आजोबांची तब्येत खराब झाली आणि परिस्थिती बदलली. आजोबांच्या निधनानंतर तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतले. 3 दिवस ती खाण्यापिण्याचीही काळजी घेत नव्हती. नोकर तिला जेवण देत होते, तरीही ती फक्त अश्रू ढळत राहायची. निखिलच्या आईने लवकरच तिची खोली बदलून तिला दुसऱ्या खोलीत पाठवलं. म्हणाली, ही निखिलची खोली आहे, बंद राहील, तू दुसऱ्या खोलीत जा. अशा प्रकारे राणीचा पहिला अधिकारही तिने हरवला. घरात कोणीही तिला थेट बोलतच नव्हते. त्याच्या वहिनी तर तिला तिरस्काराने बघायच्या. त्यांचं म्हणणं होतं, जेव्हा नवरा पत्नीला पहिल्याच रात्री सोडून जाईल आणि तिचं अस्तित्वच नाकारेल, अशा मुलीचा सन्मान कोण करेल? हे कटू शब्द राणीच्या मनाला अजूनच तोडायचे. कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तरीही ड्रायव्हरसोबत येणं जाणं आणि घरातली उदासीनता यामुळे तिच्या नजरेतील भोळेपण आणि भीती वाढत चालली होती. तिच्या साध्या कपड्यांमुळे सगळ्यांकडून तिला टोमणे दिले जात. निखिलच्या वहिनी नेहमी म्हणायच्या, अरे कोणत्या काळाचे कपडे घालून फिरतेस, थोडे चांगले राहायला शिक. राणी शांतपणे सहन करत राहायची. पण एक दिवस आजोबांनी स्वतः तिला मार्केटला नेले. चांगले ब्रँडेड कपडे घेऊन दिले आणि प्रेमाने म्हणाले, बेटा तू या घराची नोकराणी नाहीस, या घराची सून आहेस. चांगले आणि महागडे कपडे घालावे, तुझ्या दिसण्यातून या घराचा मान वाढावा. राणीच्या डोळ्यात पहिल्यांदा थोडीशी समाधानाची झळकण आली. या घरात जर कोणी तिला समजून घेत असे आणि सन्मान दिला तर ते फक्त आजोबाच होते. कदाचित याच कारणामुळे आता राणी आपला बहुतांश वेळ आजोबांसोबत घालवू लागली. राणी आजोबांना फार मानायची. ती त्यांची खानपान आणि औषधोपचाराची काळजी घेत असे. एक दिवस ती थोडीशी अडखळत म्हणाली, आजोबा मला पिंजऱ्यातील पक्षी पाळण्याची फार आवड आहे. माझ्या जुन्या घरात शेळीचे पिल्लू आणि पक्षी होते, पण इथे आल्यावर सगळ्या मैत्रिणींना मी ते दिले. मी इथेही ठेवू शकते का? आजोबा हसले आणि म्हणाले, का नाही बेटा, संपूर्ण छप्पर मोकळा आहे. जितके पिंजरे हवे तितके मागवून देईन. काही दिवसात छतावर रंगीबिरंगी पक्षी आणि ऑस्ट्रेलियन पक्ष्यांच्या पिंजऱ्यांनी सजले. आता राणीचा बहुतेक वेळ त्यांच्यासोबत जात असे. ती त्यांच्याशी बोलायची, हसायची आणि आपल्या एकटेपणाला विसरायची. संयोगवश एक दिवस निखिलचा मोठा भाऊ आयुष छतावर आला. तिथे मोबाईल नेटवर्क नव्हतं म्हणून कॉल करण्यासाठी आला होता. अचानक त्याला हसण्याचा आवाज ऐकू आला. तो पलटला आणि आधी तर समोर राणी होती. तिचे लांब झेपणारे खुले केस वाऱ्यात लहरत होते आणि ती आपल्या पक्ष्यांना खाऊ घालत होती. आयुष थबकला. तो आतापर्यंत राणीकडे विशेष लक्ष देत नव्हता. त्याला फक्त इतकं माहीत होतं की आजोबांनी निखिलचा विवाह जबरदस्तीने एखाद्या साध्या मुलीशी केला आहे आणि ते नातं फक्त कागदावरचं मर्यादित आहे. पण समोर दिसलेलं दृश्य त्यांच्या मनाला चिरून गेलं. फार जास्त वेळ उरलेला नव्हता आणि तसेच घडले. राणीचं साधंपणच तिचं सगळ्यात मोठं सौंदर्य होतं. आयुष हळूहळू चालत तिच्या जवळ आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, अरे तू इथे काय करत आहेस? अचानक मागून आलेल्या माणसाच्या आवाजाने राणी थक्क झाली. तिने त्वरित दुपट्टा डोक्यावर घेतला आणि पलटून म्हणाली, भाऊ नमस्कार. तिला माहीत होतं की हा निखिलचा मोठा भाऊ आहे. आयुष थक्क झाला. भाऊ, मी तुझा भाऊ केव्हापासून झालो? तू कोण आहेस? राणीने मान खाली घालून उत्तर दिलं, नात्यात आपण माझी जेठ आहात म्हणून मी तुम्हाला भाऊच म्हणेन. हे ऐकून आयुषने हलक्या हसण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, कोणता जेठ? जेव्हा माझा भाऊ तुला पत्नी मानत नाही तेव्हा मी तुझा जेठ कसा झालो?
इतकं म्हणत त्याने अचानक राणीचा हात पकडून घेतला. राणी भीतीने थरथरली. त्वरित म्हणाली, हे हे तुम्ही काय करताय? माझा हात सोडा. आयुष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, खरं सांग राणी, तू अशीच संपूर्ण आयुष्य कशी घालवशील? तो तर लंडनमध्ये आहे, परत येण्याचा विचारच करत नाही आणि एक तरुणीकडून आपल्या भावना सांभाळल्या जात नाही. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला सुखी ठेवू शकतो. कुणालाही काही कळणार नाही. हे ऐकून राणीच्या डोळ्यात भीती उतरली. तिने झटपट आपला हात सोडून घेतला आणि पायऱ्या उतरून पळून गेली. थेट आजोबांच्या खोलीत पोहोचली. ते त्यावेळेस झोपलेले होते. राणीचे अश्रू पहिल्यांदा गालावरून वाहू लागले. तिने कधीही विचार केला नव्हता की या घरात तिला अशा गोष्टी ऐकाव्या लागतील. जिथे तिने स्वतःला सुरक्षित समजले होते, तिचं हृदय थरथरायला लागलं. तिने आपलं तोंड हाताने झाकून घेतलं, जेणेकरून रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये. तिला ठाऊक नव्हतं की हे सर्व आजोबांना सांगावं की नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमधून परत आल्यावर तिचा चेहरा खूपच उदास दिसत होता. रात्री जेवणाच्या वेळी सगळे डायनिंग टेबलावर बसलेले होते. राणी नेहमीच प्रयत्न करत असे की तिने एकटीच खोलीत जेवण करावे, पण आज आजोबा सुद्धा उपस्थित होते. त्यांनी प्रेमाने आवाज दिला, राणी बेटा, इथे ये, आमच्यासोबत बसून जेवण कर. राणी मजबुरीने त्यांच्याजवळ बसली आणि समोरच्या खुर्चीवर आयुष बसला होता. डिनर टेबलवर सगळे बसले होते. आजोबांनी प्रेमाने राणीला जवळ बोलावून आपल्याबरोबर बसवलं, पण समोर बसलेला आयुष तिला सतत पाहत राहायचा. राणी बेचैन झाली, पण शांतपणे बसली. जेवणाच्या दरम्यान तो गुपचूप इशाऱ्यांनी तिला छतावर बोलवण्याचा प्रयत्न करत राहिला. राणीने डोळे खाली केले आणि आजोबांच्या प्रश्नांना उत्तर देत राहिली. व घरातील मोठी बहीण संध्याच्या चेहऱ्यावरही नाराजी स्पष्ट दिसत होती. तिला राणी सुरुवातीपासूनच आवडलेली नव्हती, पण आजोबांमुळे तिने बोलायचं टाळलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा राणी कॉलेजमधून बाहेर निघाली, तेव्हा तिने पाहिले की गाडीच्या बाजूला ड्रायव्हरच्या जागी आयुष बसला होता. ती थक्क झाली. हा मला का घेऊन येतोय? पण परिस्थिती अशी होती की घरी जाणेच आवश्यक होते. तिने मागच्या सीटचा दरवाजा उघडला होताच आयुषने फ्रंट सीटचा लॉक उघडत म्हणाला, मागे बसू नकोस, पुढे बस, तुझ्याशी काही बोलायचं आहे. राणी म्हणाली, भाऊ, मी मागेच बसते. आयुष हलक्या हास्याने म्हणाला, मी तुझा भाऊ नाही. त्याच्या बोलण्यात एक वेगळाच गर्व होता. राणी भीतीने पुढे येऊन बसली. तिने आपला बॅग मधोमध ठेवला आणि खिडकीशी लावून बसली. आयुष हसत म्हणाला, इतकी दूर का बसली आहेस? जर जवळ बसलीस तर तुला फायदा होईल. राणी घाबरली. आपण असं गैरवर्तन का करत आहात? कृपया गाडी थोडी वेगाने चालवा, मला घरी पोहोचायचं आहे. आयुष म्हणाला, राणी, त्या रात्री मी तुला छतावर बोलावलं होतं, तू आली नाहीस. कालही इशारा दिला, पण तू दुर्लक्षित केलंस. बघ, जर माझं ऐकलं नाही तर नुकसान तुझंच होईल. राणीचं हृदय धडधडू लागलं. ती गाडीमधून उतरूही शकली नाही. कशी तरी घरी पोहोचली आणि थेट खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. अश्रू अनवरत वाहू लागले. ती विचार करत होती की आजोबांना सगळं सांगावं का, पण त्यासाठी धैर्य ती जमवू शकली नाही. रात्री झोपायचा प्रयत्न करत असताना तिने खिडकी उघडल्याचा आवाज ऐकला. ती थक्क झाली. दरवाजा तर बंद केला होता, पण अंधारात कुणाची तरी पावलांची चाहूल तिला ऐकू आली. आयुषचा मंद आवाज ऐकू आला, मी सांगितलं होतं ना, दरवाजा बंद करून माझ्याकडून तू वाचू शकणार नाही. राणीचं हृदय जोराने धडधडू लागलं. तिने थरथरून दुपट्टा ओढला आणि म्हणाली, तुम्ही इथून चालते व्हा, मी अशी मुलगी नाही. आयुष हसला आणि म्हणाला, मी असाच माणूस आहे. तुला समजून घ्यावं लागेल की जर चुपचाप माझं ऐकलंस तर तुला फायदा होईल. राणीने धैर्य जमावून उत्तर दिलं, जर तुम्ही एक पाऊलही पुढे आलात तर मी ओरडणार आहे. इतकं म्हणत तिने जोरात ओरडायला सुरुवात केली. वाचवा, वाचवा. आयुष खिडकीतून बाहेर पळून गेला. राणीने त्वरित खिडकी बंद केली आणि दरवाजा उघडला. समोर निखिलची आई उभी होती.
तिने विचारले, काय झालं, का ओरडतेस? राणी घाबरून म्हणाली, मला असं वाटलं की खोलीत चोर आला आहे. त्यावेळी बाहेरून आयुष पण आला आणि म्हणाला, काय झालं, कोणत्या गोष्टीचा आवाज आहे? राणी काही म्हणणार होती, पण त्याची आई कटाक्ष करत म्हणाली, काही नाही, ही मुलगी खोटं बोलत आहे, विनाकारण सगळ्यांना त्रास देते. आयुषने गोष्ट सांभाळत म्हणाली, मी तर बाहेर एका मित्राला भेटायला गेलेलो होतो. घरी परत आलो आणि ओरडण्याचा आवाज ऐकला, त्यामुळे पळत आलो. तो पूर्णपणे खोटं बोलत होता. राणीने दरवाजा बंद केला आणि स्वतःला खोलीत कैद केलं. बाहेर आयुष आणि त्याची आई एकमेकांशी बोलू लागले. आयुष म्हणाला, ही मुलगी घरातलं ओझं आहे, तिला बाहेर पाठवून द्यावं. त्याची आई दीर्घश्वास घेऊन म्हणाली, माझ्या हातात असलं तर तशीच अवस्था करेन, पण माहीत आहेस ना, आजोबांनी तिला सोन म्हणून घरात ठेवलं आहे. त्यांच्या उपस्थितीपर्यंत आपण काही करू शकत नाही. राणी आत बसून सगळं ऐकत होती आणि रडत होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती छतावर पक्ष्यांना दाणे घालत होती, तेव्हा आयुष पुन्हा तिच्या जवळ आला. यावेळी त्याने कठोर स्वरात म्हटलं, जर माझं ऐकलं नाही तर परिणाम फार वाईट होईल. राणी थरथरली, पण धैर्य दाखवत म्हणाली, कृपया मानवीपणा दाखवा आणि मला एकटी सोडून द्या. आयुष हसला आणि म्हणाला, तुझा इथे कोणताही आधार नाही. जर आजोबांना काही सांगायचा प्रयत्न केलास तर हे घर तुझ्यासाठी शेवटचं ठिकाण ठरेल. राणी रडत खोलीत परत गेली. तिच्या मनातील भीती दिवसेंदिवस अधिक खोल होत चालली होती. काही दिवसांनी आजोबांची तब्येत बिघडली. ते हृदयाचे रुग्ण होते. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. राणी रडू लागली. तिला असं वाटत होतं की तिचा सगळ्यात मोठा आधारच हरवून गेला आहे. आता या घरात तिची सुरक्षा कोण करणार? आजोबांच्या निधनाची बातमी ऐकून निखिल सुद्धा परत आला. तो खूप तुटलेला होता, कारण जिच्यावर त्याने प्रेम केले होते ती मुलगी त्याला नाकारून गेली होती. अंतिम संस्काराच्या वेळी पहिल्यांदाच त्याची नजर राणीवर पडली. राणी आजोबांच्या पार्थिव शरीराला मिठी मारून ढसाढसा रडत होती. निखिल शांतपणे उभा राहून तिला पाहत राहिला. त्याला समजतच नव्हतं की ही मासूम मुलगी कोण आहे. आजोबांच्या निधनानंतर घरचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. राणी फारच नाजूक मुलगी होती. अवघ्या 18 वर्षांची असताना जेव्हा निखिलने तिला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा त्याला असं वाटलं की ही कदाचित घरकाम करणारी कामकरी आहे, कारण आजोबांचं वागणं त्यांच्या नोकरचाकरांसोबत फारच छान होतं आणि सगळे त्यांना आजोबाच म्हणत. राणीनेही आजपर्यंत निखिलला बघितलं नव्हतं. लग्नाच्या दिवशी सुद्धा ती घुंगटमध्ये होती आणि तो फक्त विधी पूर्ण करून बाहेर निघून गेला होता. जेव्हा पाहुणे निघून गेले आणि घरात शांतता पसरली, तेव्हा निखिलची आई राणीच्या खोलीत आली. तिने कटुतेने सांगितले, ज्या माणसाच्या आधारावर तू या घरात राहत होतीस तो आता नाही. आता तुझी खरी जागा वेगळी आहे. सामान उचल आणि क्वार्टरमध्ये जाऊन राहा. आजपासून तू इथेच राहशील. राणी घाबरून म्हणाली, पण मी कुठे जाईन? निखिलच्या आईने उत्तर दिलं, इथेच राहा, पण आता घरातील छोटे मोठे कामं तुला करावे लागतील. हे सांगून तिने नोकराणीला बोलवून राणीला क्वार्टर दाखवून दिला. क्वार्टर छोटासा होता. फक्त एक चारपाई, एक छोटी कपाट आणि एक टेबल. राणीने शांतपणे आपली पुस्तके आणि कपडे तिथे ठेवली. तिच्या मनात प्रश्न उठला की आता तिचं जीवन कसं जाईल? शिक्षणही पूर्ण होणार का? दिवस जात होते. राणी घरकामात लागली. जेव्हा निखिलची नजर तिच्यावर पडली, तेव्हा त्यालाही असं वाटलं की ही कोणती काम करणारी मुलगी आहे. त्याने कधी आपल्या बायकोला व्यवस्थित बघितलं सुद्धा नव्हतं. एक दिवस त्याने आपल्या आईला विचारलं, मॉम, आजोबांनी माझं लग्न ज्या मुलीशी केलं होतं ती कुठे गेली? त्याची आई चौकशी करून म्हणाली, तू तिला पाहिलं नाहीस का? तो म्हणाला, नाही, तिने आपला चेहरा झाकला होता. मी तर विधी संपल्यावर बाहेर निघून गेलो. त्याची आई एक श्वास घेऊन खोटं बोलली, हो, ती निघून गेली. कुण्या दुसऱ्या माणसासोबत होती. त्याने पुढे काही विचारलं नाही. मात्र योगायोगाने एका सकाळी जेव्हा तो जॉगिंगसाठी बाहेर निघाला, त्याने तिला पाहिलं. राणी युनिफॉर्म घालून चौकीदाराकडून रस्ता विचारत होती. बाबा,
सांगा ना, माझ्या कॉलेजची बस कोणती आहे? चौकीदार थोडा गोंधळला. त्यावेळी निखिल जवळ आला आणि म्हणाला, आपण तिला स्वतः का सोडत नाही? इथे काही धोका नाही. राणीने मान खाली करून धन्यवाद दिला. चौकीदाराने तिला बसस्टॉपपर्यंत पोचवून दिलं. तिकीट मिळवून दिले आणि परतीचं भाडंसुद्धा दिलं, कारण त्याला माहीत होतं की घरच्यांचं राणीशी वागणं कसं आहे. परतीचा मार्ग कठीण झाला. राणीला लक्षच नाही की कोणत्या बसने ती आली होती. त्यावर पाऊसही सुरू झाला. ती ओघळत रडत चालली होती. तेव्हा निखिलची गाडी तिथून गेली. त्याने गाडी थांबवली आणि खिडकी उघडून म्हणाला, बस, मी तुला सोडून देतो. आजोबांच्या निधनानंतर घरचं वातावरण अगदी बदलून गेलं. त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याला असं वाटलं की ही कदाचित घरातली काम करणारी आहे. तिच्या मनात प्रश्न उठत होते की आता तिचं जीवन कसं जाईल? शिक्षण पूर्ण होणार का? दिवस जसजसे जात होते, राणी घराच्या छोट्या कामात लागली. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला गेली. राणी भयभीत होऊन म्हणाली, नाही नाही, मी कोणासोबतही जाणार नाही. फक्त सांगा, घरापर्यंत जाणारी बस कोणती आहे? निखिलने मृदू स्वरात उत्तर दिलं, भीती बाळगू नकोस, मी घरीच जाणार आहे. राणी मन मारून गाडीत बसली. जेव्हा दोघे घरी पोहोचले तेव्हा लॉनमध्ये उभी त्याची आई पाहून रागाने म्हणाली, कुठे होतीस? कोणाला विचारून कॉलेजला गेलीस? निखिल हैराण होऊन म्हणाला, मॉम, काय झालं? मी तर फक्त रस्त्यात पाहून तिला सोडून दिलं. त्याची आई म्हणाली, काही नाही, तू आत जा. नंतर तिने राणीला रागवून आत खेचलं. तो चुपचाप पाहत राहिला की त्याची आई आणि वहिनी सतत त्या मुलीवर ओरडत असतात, पण त्याच्या मनात कुठेतरी असं वाटू लागलं की राणी तितकीही वाईट नाही जितके सगळे सांगतात. एके दिवशी वकील साहेब आले आणि त्यांनी घरात अशी गोष्ट सांगितली की सर्वच लोक थक्क झाले. काही वेळानंतर वकील साहेबांनी सर्वांना हॉलमध्ये बोलावून सांगितलं, आजोबांचं मृत्यूपत्र मी आपल्यासमोर वाचणार आहे. सगळे कुटुंब एकत्र होते, पण राणीला कुणी बोलावलं नव्हतं. निखिलला तर हे सुद्धा माहीत नव्हतं की त्याच्या बायकोचं नाव राणी आहे. वकीलने कागदावर नजर टाकत म्हणाला, पण इथे एक नाव लिहिले आहे, राणी. हे सुद्धा असायला हवं. सगळे चक्रावले. निखिल आणखीनच थक्क झाला. त्याची आई एवढ्या वेळापासून सांगत होती की ती मुलगी घर सोडून गेली आहे. काही वेळानंतर राणी स्वयंपाकघरातून दुपट्टा सावरत हात पुसत आत आली, साधेपणाने डोळ्यात लाज. वकीलने तिला पाहून म्हणाला, हो, हीच आहे, बसून जा. राणी भयभीतपणे खुर्चीत बसली. त्याची नजर सतत तिला पाहत होती, जणू पहिल्यांदा खऱ्या अर्थाने तिला तो पाहत आहे. वकीलने ते पत्र वाचून सांगितलं, आजोबांनी आपली संपूर्ण संपत्ती राणीच्या नावावर केली आहे. हे ऐकून सगळ्यांचे होश उडाले. सगळे रागाने म्हणाले, हे कसं शक्य आहे? वकील म्हणाले, जोपर्यंत राणी सही करणार नाही तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीही पैशांना हात लावू शकणार नाही, आणि जर तिच्यासोबत थोडीसुद्धा जबरदस्ती केली गेली तर परिणामी फार वाईट होईल. लक्षात ठेवा, ती इच्छेनुसार सगळ्यांना या घरातून बाहेर करू शकते. त्यानंतर त्यांनी निखिलकडे पाहिले आणि म्हटले, ही तुमची पत्नी आहे. तिचा सन्मान करणे आणि तिच्याबरोबर चांगले वागणे तुमची जबाबदारी आहे. संपूर्ण खोली शांत झाली. सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि बेचैनी दिसत होती. वकीलने स्पष्ट सांगितले की पुढील 2 महिन्यापर्यंत कोणीही पैसा वापरू शकणार नाही, जोपर्यंत हे सिद्ध होणार नाही की राणी या घरात सुखी आहे. वकील निघून गेल्यानंतर घराचं वातावरण आणखीच गंभीर झालं. निखिलची आई रागाने खोलीत गेली. उर्वरित सगळे उठून निघून गेले. लिव्हिंग रूममध्ये फक्त राणी एकटी खुर्चीवर बसली होती आणि निखिल तिला समोरून पाहत होता. आजोबांची वसियत दोघांनाही अशा बंधनात बांधून ठेवत होती ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या रात्री दोघेही त्यांच्या खोलीत गेले, पण कोणालाही झोप लागली नाही. निखिल सगळी रात्र बेचैन राहिला. त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, आईने माझ्याशी खोटं का बोललं? आजोबांनी सगळी संपत्ती त्या मुलीच्या नावावर का केली? आणि ही अट का ठेवली की ती माझ्या बाळाची आई बनेल?
सकाळी नाश्त्याच्या टेबलवर सगळे चिंताग्रस्त बसले होते. निखिलची आई म्हणाली, आता सगळं तुझ्या हातात आहे. त्याने चहा प्यायला कप ओठांपर्यंत उचललाच होता की तिला ऐकून तो परत ठेवला. म्हणजे माझ्यावर काय आहे? ती म्हणाली, म्हणजे राणीला तुझ्या जवळ ठेव आणि प्रयत्न कर की लवकरात लवकर ती तुझ्या बाळाची आई बनेल. त्यानंतर सगळं तुझ्या ताब्यात असेल. मग हवं तर तिला घरातून बाहेर तू करू शकतो. आम्हाला काही विरोध नाही. निखिल थक्क झाला. मॉम, हे सगळं तुमच्यासाठी सोपं असू शकतं, पण माझ्यासाठी नाही. जर ती माझ्या बाळाची आई झाली तर मी तिला कसं सोडून जाईल? त्याची आई म्हणाली, तिला आणि तिच्या बाळावर मला जराही प्रेम नाही. आतापर्यंत तिला फक्त तुझ्या खोलीत ठेव, बाकी सगळं आपोआप सोडवता येईल. निखिलने नाश्ता अपूर्ण सोडला आणि रागाने उभा राहिला. धीरज म्हणाला, निखिल, तुला समजून घ्यावं लागेल. वकील कधीही इथे येऊ शकतो. तो येण्यापूर्वी मुलगी तुझ्या खोलीत असायला हवी, जेणेकरून कुणालाही शंका निर्माण होणार नाही. निखिल चुपचाप लिव्हिंग रूममधून बाहेर निघून गेला. ऑफिसमध्येही त्याचं मन विचारात पडलं होतं. शेवटी त्याला असं वाटलं की कदाचित हाच एक मार्ग आहे. रात्री जेव्हा तो आपल्या खोलीत पोहोचला तेव्हा पाहिलं राणी आधीच तिथे बसली होती, घाबरलेली, आपली बोटं मोडत. जेव्हा त्याने दरवाजा बंद केला तेव्हा ती झटपट उभी राहिली आणि म्हणाली, मला इथे यायला आवडले नाही. तुमच्या आईने मला जबरदस्तीने पाठवलं आहे. मी परत जाईन, क्वार्टरमध्ये जाऊन झोपेन. तिचा आवाज कापत होता. निखिल तिच्या जवळ आला, तिला सखोलपणे पाहिलं. तिच्या कपड्यातून घाम आणि स्वयंपाकघरातील मसाल्यांची वास येत होती. त्याला राग आला आणि तो म्हणाला, जाऊन आंघोळ करून स्वच्छ कपडे घाल. त्याने कपाट उघडून आपला ट्राउझर आणि शर्ट काढून तिला दिला. राणीचे हात कापत होते. जेव्हा तिने कपडे घेतले तेव्हा ती वॉशरूममध्ये गेली. शॉवरखाली उभी राहून ती रडत राहिली. तिच्या शरीरावर अजूनही जखमांचे निशाण होते. तिच्या मनात एकच भीती होती, माहीत नाही आता हा माणूस माझ्याबरोबर काय करणार. काही वेळानंतर ती बाहेर आली. त्याच दूध शर्ट आणि ट्राउझर तिच्या ओल्या केसांवर आणि खांद्यांवर विखुरलेले होते. तो काही क्षण तिला बघत राहिला. मग ड्रेसिंग टेबलवरून परफ्यूम उचलला आणि तिच्यावर स्प्रे करण्यास सुरुवात केली. संपूर्ण खोली परफ्यूमच्या सुगंधात भरून गेली. राणी घाबरून मागे पावलात सरकली, पण निखिल फक्त चुपचाप उभा राहून तिला बघत राहिला. थोड्या वेळाने त्याने एक खोल श्वास घेतला, जणू स्वतःला जबरदस्ती करत होता. त्या नात्याला टिकवण्यासाठी जे आता आजोबांच्या वसियतीमुळे त्याच्यावर लादण्यात आले होते, तेही तोपर्यंत जोपर्यंत राणी गर्भवती होत नाही. सध्या तरी तो आपल्या ऑफिसचे कपडे घालूनच होता. जसा तो राणीच्या जवळ गेला आणि आपले ओठ राणीच्या ओठांच्या जवळ आणले, राणी अचानक मागे सरकली आणि नाकारायला लागली. आता तो रागवला होता. आधीच तो स्वतःला त्या मुलीच्या जवळ जबरदस्तीने आणत होता. निखिलच्या जवळ येण्याने राणी घाबरली होती, पण तिने शांत राहण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्या हाताला बघितले आणि म्हणाला, हात वर कर. राणीने घाबरून मान हलवली, पण त्याने हळूच तिला समजावून सांगितले. हळूहळू तिने हात वर केला. संपूर्ण वॉशरूम शांत होते. राणी अंघोळीसाठी गेली आणि रडत आपल्या जखम लपण्याचा प्रयत्न करत राहिली. तिची नाजूकता आणि सहनशक्ती त्याला थक्क करून गेली. थोड्या वेळाने राणी खोलीत परतली. ओले केस तिच्या खांद्यावर विखुरले होते. निखिलने तिच्याकडे बघितले आणि हळूच केस मागे केले. राणी बसली आणि त्वरित तिने केस बांधले. तो म्हणाला, तू फ्रेश होऊन ये, मग काही कामासाठी आपण बाहेर जाऊ. राणी घाबरून म्हणाली, मी का जाऊ तुमच्यासोबत? तुम्ही जे करू शकता ते करा. मला फक्त सुरक्षित राहण्यासाठी एक खोली द्या. मी अभ्यास करेन, चांगली नोकरी मिळवेन आणि मग घर सोडेन. तो शांतपणे तिला ऐकत राहिला. राणीने आपल्या लहान वयाची जबाबदारी आणि मुलासारखी चिंता व्यक्त केली. शेवटी ती आपल्या क्वार्टरमध्ये गेली. कपडे बदलून फ्रेश झाली आणि मग त्याच्या खोलीत आली. त्याने तिचा हात धरून तिला बाहेर नेलं. सकाळची वेळ होती आणि घरात बाकी सगळे लोक झोपलेले होते. त्याने राणीला मॉलमध्ये नेले आणि तिला नवीन कपडे घेऊन दिले.
घरी परतल्यावर सर्व लोक नाश्ता करून बसले होते. त्याची आई राणीला निखिलसोबत पाहून विचारले, तू हिला कुठे घेऊन गेला होतास? तो हसत म्हणाला, तिच्याजवळ योग्य कपडे नव्हते म्हणून मी बाजारात घेऊन गेलो. मग त्याने राणीला सांगितले, जाऊन सर्व कपडे कपाटात लाव. राणी चुपचाप गेली आणि सारे कपडे तिने कपाटात ठेवले. निखिलच्या आईने विचारलं, इतके जास्त कपडे का आणलेस? तो हसून म्हणाला, मी तिला त्रास देत नाही. जर वकिलांनी विचारले की राणी अजूनही जुने कपडे परिधान करत होती तर हेच उत्तर दे, मी फक्त राणीबाबत सक्ती दाखवणार नाही. तुम्हालाही आपली वागणूक व्यवस्थित ठेवायची आहे. तो ऑफिसमधून परतला. घरात सर्वजण त्याच्या खोलीत होते. बैठकमध्ये फक्त डिनरच्या वेळी लोक एकत्र येत होते. त्याने आधी आपल्या खोलीत जाण्याचा विचार केला, पण किचनमधून पुरुषांचे आवाज ऐकू आले. त्याने पाहिले, आयुष राणीच्या जवळ उभा होता आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा राग उफाळला. जोरात आवाजात म्हणाला, भाऊ, तू काय करत आहेस? आयुषचा रंग उडाला. तो वेगाने त्याच्याकडे गेला, त्याचा हात धरून त्याला उभं केलं आणि म्हणाला, तू इथे का उभा आहेस? माझ्या पत्नीसमोर उभं राहण्याची तुझी हिंमत कशी झाली? आयुष घाबरून म्हणाला, मी फक्त चहा देण्यासाठी आलो होतो. त्याने कडकपणे उत्तर दिले, मी सगळं पाहून ठेवलं आहे. माझ्या पत्नीवर कुणालाही डोळा उचलू मी देणार नाही. पुन्हा असं काही पाहिलं तर मला कोणीही थांबवू शकणार नाही. आयुष भीतीने बाहेर पडून गेला. त्याने राणीला सांगितले, जर हा माणूस पुन्हा काही बोलला तर न घाबरता त्याच्या तोंडावर थप्पड मार. राणी आश्चर्यचकित झाली. तिला पहिल्यांदाच वाटले की कोणीतरी खरंच तिची सुरक्षा करत आहे. त्याने पुन्हा विचारले, तू इथे काय करत आहेस? घरातील मोठी लोक काम करत नाही, पाणीही नेत नाहीत, आणि तू? त्याने राणीचा हात धरून आपल्या खोलीत नेले. राणी न्हावून तयार झाली. केसांवर तिने क्लिप लावला, पण त्याने ते काढून टाकले. मग त्याने राणीचा हात धरून तिला बाहेर नेले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर निखिलने नवीन कार्ड राणीसमोर ठेवलं आणि म्हणाला, तू स्वतःच ऑर्डर कर. राणी म्हणाली, मी कधी हॉटेलमध्ये जेवण केलं नाही. निखिल हसून म्हणाला, आज तू सगळं स्वतःच करशील. राणी संकोच करत ऑर्डर करू लागली. घरी परतल्यावर सगळे लोक आपापल्या खोलीत गेले. निखिलने खोलीचा दरवाजा बंद केला. राणीचा हात पकडून आपल्या जवळ घेतला. राणीला म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस. मी तुझा दिवाना झालो आहे. हळूहळू त्याने राणीचे ओठ आपल्या जवळ केले. राणी मागे सरकली आणि म्हणाली, कृपया माझ्याशी असं नको करू. निखिल हसला आणि म्हणाला, का नाही? माझ्या मनात आहे आज तुझ्याबरोबर वेळ घालवायचा. तू माझी बायको आहेस. तुझ्या दिसण्यावर मन म्हणते सगळी हद्द पार करावी. राणी म्हणाली, सगळी काही केल्यावर तुम्ही मला सोडून जाल. जेव्हा तुम्ही मला सोडाल तर मला फार वेदना होतील. निखिलने तिला आणखी जवळ खेचून म्हणाला, कोण तुला सोडण्याची इच्छा ठेवतो? मी तुला कधीही सोडणार नाही. राणीने आपले हात छातीत ठेवून स्वतःला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने हळूहळू तिला आपल्या जवळ केले. मग निखिलने हळूहळू आपले ओठ तिच्या गळ्याजवळ ठेवले. तो तिला मिठीत घेऊन पलंगावर झोपला. राणी समजू शकत नव्हती की तिला खरंच इतका आनंद का झाला आहे. तो फक्त तिला शांत करण्यासाठी असं करत आहे. तरीही ती निखिलच्या वाढत्या जवळीक आणि प्रेमाला रोखू शकले नाही आणि हळूहळू त्यात हरवू लागली. सकाळची सौम्य किरणे दोघांसाठी नवीन सुख घेऊन आली. राणी त्याच्या डोळ्यात पाहू शकत नव्हती. ती इतकी लाजत होती. तो गाढ झोपेत होता, पण राणी खूप सावधानपणे त्याचा हात आपल्या कमरेमागून नेऊन उठण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु निखिलने तिला हळूहळू आपल्या जवळ खेचले. तू काय जादू केलीस? निखिल हसत म्हणाला. राणीचे गाल लाल झाले. ती विचार करत होती की कदाचित हे प्रेम खरे नसेल आणि कदाचित तो तिला फसवत आहे. मग राणीने आपले हात निखिलच्या छातीकडे हलक्या बोटांनी खेळवत सुरुवात केली आणि विचारले, आपण मला कधी सोडणार नाही ना? निखिल हसत म्हणाला, माझ्या आजोबांनी माझ्यासाठी सर्वात अनमोल सोबतीची निवड केली आहे. मी तिला कधीही सोडणार नाही. असं म्हणत तो पुन्हा राणीच्या ओठांजवळ गेला. त्याच्या वर्तनात सौम्यता होती.
नंतर जेव्हा वकील आले तेव्हा सगळ्यांनी म्हटले की राणी आपल्या पतीसोबत खूप आनंदी आहे आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या तिच्या नावावर असाव्यात. पण त्याने सांगितले, माझी इच्छा आहे की सगळं काही राणीच्या नावावर राहावे. ती नेहमीच याची मालक असावी. त्याची आई आणि घरातील इतर लोक हे ऐकून आश्चर्यचकित झाले. निखिलने स्पष्ट केले, जर आजोबांनी सगळं काही राणीच्या नावावर केले आहे तर ते विचारपूर्वक केले असणार. मला आनंद आहे की ती माझ्यासोबत आहे. वकील हसले आणि राणीच्या चेहऱ्यावरचा प्रकाश पाहून समजले की ती खरोखरच सुखी आहे. त्याची आई म्हणाली, काय सांगितलेस? निखिल म्हणाला, मी अगदी बरोबर सांगितले. ही माझी पत्नी आहे आणि मी तिला कधीही सोडणार नाही. मला तुझ्यावर प्रेम आहे. पैसा मला नाही पाहिजे. त्याची आई म्हणाली, पण आपल्याला पाहिजे. निखिल म्हणाला, ठीक आहे. जेव्हा माझा मुलगा होईल तेव्हा मी कायद्यानुसार आपले असेल ते सर्व आपल्याला देईन. तसेही लंडनमध्ये माझी चांगली नोकरी आहे. मी माझी पत्नी आणि मुलगा लंडनला घेऊन जाईन. राणी आश्चर्यचकित झाली. काही महिन्यांनंतर सगळं अपेक्षेपेक्षाही चांगलं झालं. आता निखिल आणि घरचे लोक दोघांचीही काळजी घेऊ लागले. जसा त्यांच्या घरात मुलगा जन्माला आला, राणीने सगळं काही आपल्या सासूच्या हवाली केलं. नंतर निखिल तिला लंडनला घेऊन गेला. तिथे राणीची नोकरीही चांगली लागली आणि दोघेही त्यांच्या नव्या आयुष्यात अत्यंत आनंदी राहू लागले. 2 वर्ष उलटली, पण त्याच्या प्रेमात कुठलीही कमी पडली नव्हती. निखिल आपल्या मुलाला मिठीत घेत असे आणि प्रेमाने लाड करत असे. मग किचनमध्ये राणीसाठी जेवण बनवत असे. राणीच्या गालावर प्रेमळ चुंबन देत असे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवलेले होते. तर मित्रांनो, आशा करते की ही कथा तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्शली असेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करणार नाही. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.